नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी तर्फे भरण्यात येणाऱ्या गट ब व क या पदाविषयी नवीन अपडेट जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की एम-पी-एस-सी करणाऱ्या विद्यार्थ्याकडून बऱ्याच दिवसापासून गट ब व क मधील पदे लवकरात लवकर भरण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. आता ह्याच मागणीचा विचार करून सरकारतर्फे एक निवेदन किंवा एक माहिती अशी समोर येत आहे की स्वतः गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी आपल्याला अशी माहिती दिली आहे की आता त्यांनी स्वतः एम-पी-एस-सीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत फोनवरून चर्चा केलेली आहे आणि आता नवीन मिळालेल्या माहितीनुसार असं सांगण्यात आले आहे की आता लवकर म्हणजे पुढील आठवड्यात लवकरात लवकर ही पदे भरण्यात येणार आहेत किंवा या संदर्भात जाहिरात येऊ शकते. आता स्वतः फडणवीस साहेब यांनी ही माहिती दिली म्हणजेच आपल्याला ह्या माहितीवर आपण विश्वास ठेवू शकतो आणि त्याप्रमाणे आपला अभ्यासाचा जो जोर आहे तो कंटिन्यूपणे किंवा अधिक करू शकतो. जसे की आपण पाहत असाल की सध्या राज्यात निवडणुकीचं वारं वाहत आहे आणि आचारसंहिता चालू होण्याच्या अगोदर सरकारतर्फे ही पदे जाहीर किंवा एम-पी-एस-सीतर्फे ही पदे जाहीर होऊ शकतात. जसे की आपण पाहतच असाल सध्या की न्यूज माध्यमातून आपल्याला कळत असेल की सरकारतर्फे राज्यातील जनतेला किंवा महिलांना विशेष करून खुश करण्यासाठी बऱ्याच योजना राबवल्या जात आहेत. मग त्यामध्ये लाडकी बहीण योजना असो किंवा सरकारतर्फे जे नमो योजनेचे पैसे असो किंवा केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारे पी-एम के शेतकरी योजनेचे पैसे असो, हे सर्व आचारसंहितापूर्व लवकरात लवकर आपल्या अकाउंटला किंवा शेतकऱ्याच्या अकाउंटला ट्रान्सफर होताना दिसत आहेत. म्हणजेच एकूणच सरकार ह्या सर्व गोष्टींमधून राज्यातील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. आता हीच गोष्ट लक्षात ठेवता आपल्याला असं समजू शकते किंवा जी फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितले की ही जी पदे आहेत गट ब आणि क ची सुद्धा पुढील आठवड्यात भरून एम-पी-एस-सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खुश करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येणार आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. आता ह्या न्यूजमधून विद्यार्थ्यांनी काय घ्यायचं आहे तर विद्यार्थ्यांनी जो आपला अभ्यासाचा वेग आहे तो कंटिन्यू करायचा किंवा त्यात अधिक स्पीड करायचा आहे. कारण ही जी जाहिरात येणार आहे ती मोठी जाहिरात असू शकते. जसे की आपण पाहत असाल स्वतः गृहमंत्र्यांच्या जी खातं आहे त्यामध्ये पी-एस-आय पदाच्या भरपूर जागा निघणार आहेत. तर त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की 1500च्या आसपास जर जागा निघाल्या तरीसुद्धा आपल्यासाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी असणार आहे. जसं तुम्हाला माहीत असेल स्वतः गृहमंत्री जे होते आर पाटील त्यावेळी जवळजवळ 1900 म्हणजे 2000च्या आसपास पी-एस-आयच्या जागा निघाल्या होत्या. तर आता आपण आशा करू शकतो की स्वतः गृहमंत्र्यांनी माहिती दिली आणि निवडणुकीचं वातावरण पाहता 1500च्या आसपास जागा येतील आणि त्यातून आपल्याला सरकारी नोकरी होण्याचं स्वप्न आपलं पूर्ण होऊ शकतं. फक्त गट बच नाही तर गट क ची सुद्धा इथं भरती होणार आहे. त्यामुळे आपण मल्टिपल ह्याला ॲप्लिकेशन करून लवकरात लवकर आपली सरकारी नोकरी होण्याचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो आपण तयारी तर कंटिन्यू करा. त्याचबरोबर आता अशा न्यूजवर आपण लक्ष ठेवून राहा किंवा पुढल्या आठवड्यात ह्या संदर्भात आम्ही डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहोत. जशी की जाहिरात आली तर आम्ही तुम्हाला ह्याबद्दल अपडेटसुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून बेलची घंटा जी आहे तीसुद्धा प्रेस करा जेणेकरून या संदर्भात काही आम्ही नवीन व्हिडिओ बनवले किंवा नवीन काही माहिती आम्हाला मिळाली तर आपल्यापर्यंत योग्य रीतीने आणि वेळेत अगोदर पोहोचणं आवश्यक आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एम-पी-एस-सी मार्फत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण एम-पी-एस-सी तयारी करत असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.